ठीक आहे. तर नमस्कार, आपण एसी करंट या चॅप्टर बद्दल माहिती घेणार आहोत. तर एसी करंट मध्ये बघा, सर्वप्रथम आपण एसी सप्लाय आणि डीसी सप्लाय म्हणजे काय समजून घ्यायचं आपल्याला. एसी सप्लायचे प्रकार किती असतात आपण एकूण बघितलं होतं मागच्या तासामध्ये. तर सप्लायचे प्रकार दोन असतात. किती? दोन. तर त्याच्यामध्ये एसी सप्लाय आणि डीसी सप्लाय. ओके. एसी सप्लाय म्हणजे काय? ज्या सप्लायची किंमत व दिशा सतत बदलत असते त्याला काय म्हणायचं? एसी सप्लाय म्हणजे अल्टरनेटिंग करंट असं म्हणू शकतो आपण त्याला. ओके. लक्षात येते का? डीसी सप्लाय म्हणजे काय? ज्या सप्लायची किंमत आणि दिशा कधीच बदलत नसते अशा सप्लायला आपण काय म्हणू शकतो? डीसी सप्लाय. एसी सप्लाय आपल्याला कशापासून मिळतं? एसी जनरेटर पासून मिळू शकतो है ना. एसी सप्लाय आपल्याला एसी जनरेटर पासून मिळतं. बरोबर आहे का? सिम्बॉल सर्वांना माहित आहे. एसीचा सिम्बॉल काय असतो? इकडे लक्ष द्यायचं. एसीचा सिम्बॉल काय? हा. आणि डीसीचा सिम्बॉल कसा होतो? सरळ रेष मारून डॉटेड. ओके. लक्षात येते का? तर डीसी सप्लाय आपल्याला कशापासून मिळतं? डीसी जनरेटर बॅटरी पासून मिळू शकतो. बरोबर आहे का? रेक्टिफायर पासून आपल्याला डीसी सप्लाय मिळू शकतो. लक्षात येते? येते का लक्षात? एसी सप्लाय आपल्याला एसी सप्लायचा उपयोग आपण कुठं करतो? तर दुकानामध्ये, ऑफिसमध्ये, इंडस्ट्रियल वायरिंग मध्ये आपण एसी सप्लायचा उपयोग करतो. डीसी सप्लायचा उपयोग कुठं करतो आपण? डीसी सप्लायचा उपयोग आपण इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये करतो आपण. लक्षात येते का? इलेक्ट्रोप्लेटिंग बॅटरी चार्जिंगच्या वेळी आपण काय करतो? डीसी सप्लायचा उपयोग करतो. त्याच्यानंतर आर्क वेल्डिंग साठी आपण काय करतो? डीसी सप्लायचा उपयोग करतो. लक्षात येते का? त्याच्यानंतर आणि कुठं करतो? ऑटोमोबाईल मध्ये सुद्धा डीसी सप्लायचा उपयोग आपण करतो. लक्षात येते? आता याच्यामध्ये एसी सप्लाय मध्ये आपल्याला टर्मिनल म्हणून वापरतो त्याला आपण फेज आणि न्यूट्रल म्हणू शकतो. ओके. सिंगल फेजला फेज आणि न्यूट्रल म्हणू शकतो आणि थ्री फेजला आर, वाय, बी आणि एन न्यूट्रल अशा टर्मिनल्स असतात. तसं डीसी सप्लाय मध्ये दोन टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असतं. लक्षात आलं? बरोबर आहे का? आता हा जो जनरेशन आहे म्हणजे ईएमएफचा जनरेशन आहे, आपल्याला जनरेशन ऑफ साइन वेव्ह कसा तयार होतो हे बघायचं आपल्याला या चॅप्टर मध्ये. अल्टरनेटिंग करंट मध्ये आपण काय बघायला लावलं? आपण जनरेशन ऑफ साइन वेव्ह बघायला लावलं आपण. बरोबर आहे का? तर याच्यामध्ये डायग्राम ए बी सी डी ई हे पाचही डायग्राम बघायचे आपल्याला. बरोबर आहे का? हे पाच डायग्राम मिळून हे पूर्ण सायकल तयार होत. ओके. लक्षात येते का? बघा जनरेशन कसं होते आपल्याला. जो मायकल दादा म्हणजे मायकल फॅरेड यांनी दोन नियम सांगितले. बरोबर आहे का? जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवला असता, काय म्हणतोय मी? जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवला असता तर त्या कंडक्टरमध्ये काय निर्माण होतं? ईएमएफ निर्माण होतं. हे कोणी सांगितलं आपल्याला? मायकल दादा. आणि आपण प्रॅक्टिकल सहित ते सुद्धा बघितलेलं आहोत. कुठं? मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे का? काय नियम होता तो? जेव्हा एखादा कंडक्टर चुंबकीय रेषामध्ये फिरवला असता त्या कंडक्टरमध्ये काय निर्माण होतं? ईएमएफ. आणि हा निर्माण होणारा ईएमएफ चुंबकीय रेषाच्या बदलाच्या समप्रमाणात असतो. लक्षात येते का? तर आता ह्या आकृतीमध्ये बघायचं आपल्याला. पहिल्या आकृतीमध्ये, आकृती ए मध्ये बघा, हा कंडक्टर लूप चुंबकीय रेषा बघा एन कडून एस कडे व्हायला लागल्यात. पण कंडक्टर बघा इथं, कंडक्टर काय आहे? काटकोनात आहे. कंडक्टरचा लूप आणि चुंबकीय रेषा एकमेकाच्या काय आहेत? काटकोनात आहे. आणि काटकोनात असल्यामुळे ह्या कंडक्टरमध्ये काय निर्माण होत नाही? ईएमएफ निर्माण होत नाही. काय निर्माण होत नाही याच्यामध्ये? ईएमएफ निर्माण होत नाही आकृती ए मध्ये. तसंच पलीकडे बघा, आपल्याला पलीकडे जायचंय आपल्याला. बघा पलीकडे गेल्यानंतर हा वाय आणि एक्स असा चाललाय, 90 डिग्री मध्ये चाललेला आहे. इथं 90 डिग्री मध्ये आलेला आहे. बरोबर आहे का? 90 अंशामध्ये. इथं ए 0 अंशावरती इथं काय तयार होतं का? नाही. पण 90 डिग्री वरती गेल्यानंतर बघा इथं चुंबकीय रेषा जे काय आहेत ते बघा, इथं काय आहे? लूप आहे. आणि हा चुंबकीय रेषा एकमेकाच्या काय आहेत? पॅरलल आहे. पॅरलल असल्यामुळे चुंबकीय रेषा जास्तीत जास्त कापल्या जातात. काय होतं? जास्तीत जास्त कापल्या जाऊन या लूप मध्ये जास्तीत जास्त ईएमएफ निर्माण होतं. काय होतं? ईएमएफ निर्माण होतं. बरोबर आहे का? इकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी डायग्राम बघा. या तिसऱ्या डायग्राम मध्ये बघा
तिसऱ्या डायग्राम मध्ये परत जसे ते ए आकृती डायग्राम ए आणि याच्यामध्ये काय फरक आहे का? फक्त फरक असेल तर हा जो आहे वाय अक्ष बरोबर आहे का वरती गेलाय, एक्स अक्ष खाली गेलाय, म्हणजे असा फिरून. लक्षात आलं का? पण हा लूप आणि चुंबकीय रेषा एकमेकाच्या परत काय काटकोनात आली आणि काटकोनात आल्यामुळं ती चुंबकीय रेषा काय छेदत नाही, म्हणजे कापल्या जात नाही. हा लूप काय त्या चुंबकीय रेषेला कापल्या जात नाही, म्हणून ह्याच्यामध्ये ईएमएफ निर्माण होत नाही. ईएमएफ काय झिरो. परत डी आकृतीमध्ये या. डी आकृतीमध्ये बघा वाय अक्ष वर गेलेला आहे, एक्स अक्ष खाली आलेला आहे, बरोबर आहे का? याच्यामध्ये जो लूप आहे तो चुंबकीय रेषा आणि लूप याच्यामध्ये काय समांतर आहे, है ना, पॅरलल आहे. त्यामुळे याच्यामध्ये या डायग्राम मध्ये जास्तीत जास्त चुंबकीय रेषा काय होतात कापल्या जातात आणि याच्यामध्ये ईएमएफ निर्माण होतो ज्यावेळी डी कडे आल्यानंतर. पण निर्माण होणारा जो ईएमएफ आहे तो बी च्या तुलनेमध्ये काय असतो, विरुद्ध दिशेमध्ये काय असतं ते असतं. इथं पॉझिटिव्ह झाला तर इथं निगेटिव्ह तयार होतं, इथं निगेटिव्ह झाला तर इथं पॉझिटिव्ह. लक्षात आलं? व्होल्टेज निर्माण होतं, ईएमएफ चे निर्माण होतं, ती दिशा असते ती इथं पॉझिटिव्ह झाला की इथं निगेटिव्ह होतं, इथं निगेटिव्ह झाला की इथं पॉझिटिव्ह तयार होतं. लक्षात येतंय का तुमच्या? ओके. त्याच्यानंतर काय परत शेवटची आकृती बघा 360 डे इथं आलेला आहे, पण इथून परत 360 ई ला आलेला आहे. तर इथं काय आहे परत हा चुंबकीय रेषा आणि लूप एकमेकाच्या काय काटकोनात आले असल्यामुळे याच्यामध्ये काय चुंबकीय रेषा निर्माण कापल्या जात नाही आणि याच्यामध्ये ईएमएफ निर्माण होत नाही. लक्षात आलं? म्हणजे पहिली आकृती ए, सी आणि ई याच्यामध्ये काहीही ईएमएफ निर्माण होत नाही. बी आणि डी याच्यामध्ये जास्तीत जास्त चुंबकीय रेषा कापल्या जातात आणि कापल्या जाऊन त्या कंडक्टर मध्ये काय निर्माण होतं, ईएमएफ निर्माण होतं. बरोबर आहे काय? हा निर्माण होणारा ईएमएफ चुंबकीय रेषाच्या बदलाच्या सप्रमाणात. बरोबर आहे? ही आकृती बघितल्यानंतर ए बी सी डी ई याच्यामध्ये पहिली सायकल इथून इथं, इथून इथं, इथून इथं, ही सायकल काय होते पूर्ण होते. आणि ही एक सायकल पूर्ण झाली म्हणजे काय जनरेशन ऑफ साइन वेव्ह तयार होतो. काय तयार होतो? जनरेशन ऑफ साइन वेव्ह हा तयार होतो. लक्षात आलं? नंबर 1 मध्ये. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट मध्ये टाईप करा. धन्यवाद.